एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा या तिघं मिळून जे सरकार चालवतात या सरकारने 10% आरक्षण आता दिलेलं आहे। या उपरही समाजाचं समाधान जर झालं नसेल तर काय मार्ग निघू शकतो यासाठी काल सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मला असं वाटतं जेव्हा कधी जटिल प्रश्न निर्माण होतात तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन त्या प्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे। यासाठी जी कालची बैठक होती त्या बैठकीमध्ये आत्ता जे काही विरोधी पक्ष म्हणतात ते स्वतः त्यांनी बहिष्कार टाकला। याचा अर्थ त्यांना या आरक्षण देण्याच्या संदर्भात आस्था नाही। आम्ही आरक्षणाचे बाजूचे आहोत। त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या रॅल्या आणि आत्ता जी काय आरक्षणाची मागणी होती ती योग्य आरक्षण मिळावं या मताचे आम्ही आहे, आमचा पक्ष आहे, आमचा महायुतीसुद्धा आरक्षणाच्या बाजूची आहे। परंतु ज्या पद्धतीनं या प्रसंगाला तोंड देऊन त्यातून मार्ग काढण्याची जी काही योजना आखायला पाहिजे ती सर्वांनी मिळून आखायला पाहिजे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।